विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे, कारण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेप्रकरणी राधाकृष्ण विखेंचे बंधू अशोक विखे पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। राधाकृष्ण विखेंसह तिघांना 12 एप्रिल रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे। काहीच दिवसांपूर्वी अशोक विखेंनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं होतं। राधाकृष्ण विखेंना अध्यक्ष करताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा अशोक विखेंचा आरोप आहे। तिकडे महाबळेश्वरमध्ये नागरिकांच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आज 110 गावातल्या नागरिकांनी महाबळेश्वरमध्ये मोर्चाही काढला। मुख्य चौकातनं मोर्चाला सुरुवात झाली। मेटकुचार, गोरेघर, तापोळा आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर अशा प्रमुख गावांनी या मोर्चात सहभाग घेतला। गावकऱ्यांच्या बंदमुळे सध्या महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची गैरसोय होत असल्याचं चित्र आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा रद्द करा या मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे गडहिंग्लजच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। कोल्हापूरच्या विकास आराखड्यात गडहिंग्लजमधून 24 मीटरचे रस्ते प्रस्तावित आहेत। रस्ता विस्तारीकरणामुळे विविध मंदिरं, धार्मिक स्थळं तसंच शेतीचं मोठं नुकसान होणार आहे। गडहिंग्लजमधून यावर तब्बल 1100 हरकती आलेल्या आहेत। त्यामुळे हा आराखडा त्वरित रद्द करावा अशी भारतीय किसान मोर्चाची मागणी आहे। गडहिंग्लजमध्ये काढलेल्या मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता। झी टीव्हीवरची लोकप्रिय मालिका जय मल्हार लवकरच बंद होते। खंडेरायांच्या कथेवर आधारित या मालिकेत मूळ कथा संपते, त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्माते महेश कोठार यांनी घेतला। या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली। मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारणारा देवदत्त नागे तसंच इतर सगळ्याच कलाकारांना या मालिकेने ओळख दिली। पौराणिक कथा, सेट, कलाकारांचा अभिनय आणि संगीत अशा सर्वच बाबींनी प्रेक्षकांना आकर्षित केलंय। मात्र आता ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची एका दिवसाची कमाई आता 5 कोटींच्या घरात केली आहे, कारण विराटने कोणत्याही नव्या करारासाठी एका दिवसाची फी 5 कोटी रुपये ही नक्की केली आहे। याआधी विराट एका कॉन्ट्रॅक्टसाठी एका दिवसाला 2.5 ते 3 कोटी रुपये शुल्क आकारायचा, पण विराट बिझनेस चालवणारी कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स या कंपनीने कराराच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ केली आहे। 28 वर्षीय कोहली या देशातला सर्वात मोठा ब्रँड प्रमोटर झालाय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या यादीतही विराटचा क्रमांक वधारलाय। विराट सध्या पेप्सिको या कंपनीकडनं सर्वाधिक कमाई करतोय आणि पेप्सिको सोबतच्या करार रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे। ज्या जवानांचं पोट सुटलं आणि वजन वाढलं असेल अशा जवानांना यापुढे प्रमोशन, परदेशामध्ये पोस्टिंग, रँकमध्ये बढती किंवा कुठलाही पुरस्कार दिला जाणार नाही। येत्या जूनपासून हा नियम अंमलात आणला जाईल। यापुढे लष्करी जवानांच्या वजन वाढीचं रेकॉर्ड तपासलं जाणार आहे, तसे आदेशच देशभरातल्या सर्व लष्करी युनिट्सना देण्यात आले।